नमस्कार. सदानंदाचा कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. माझा नमस्कार माझ्या कोली समाजाला. आज आपल्या उपोषणाचा 11वा दिवस आहे. हे राज्यव्यापी महाआंदोलन आहे. आज आपल्या गावातील प्रत्येक गावातील 5 पांडव इथे आज उपोषणाला बसलेले आहेत. पहिले आम्ही महिला घरी होतो आणि आम्हाला समजलं की आपल्या गावातली एक व्यक्ती उपोषणासाठी बसलेली आहे. आम्ही काय एवढा विषय मनावर घेतला नाही. आरक्षण आरक्षण आरक्षण. नंतर आम्हाला समजलं की आपण घरी बसलोय, त्यांना जाऊन आपण सपोर्ट करायला पाहिजे. ते एवढे दिवस उपाशी राहिलेत. मी म्हणते महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानात नमूद केलंय की कोली समाज अनुसूचित जाती जमातीचा आहे, तरी आपण या शासनाकडे भीक का मागतोय. मनोज जरांगे का भीक मागतोय. मनोज जरांगे आज 5 महिने घरातून बाहेर पडला. त्यांनी शासनाकडे आरक्षण मागितलं आणि आपला अधिकार असून सुद्धा आपल्याला शासन देत नाही आहे. आपल्या ह्या 5 पांडवांची दखल घेत नाही आहे. हे बघा लक्षात ठेवा. आज आम्ही एवढे आहोत 10, उद्या आम्ही 10 नाही 10 लाख मेजॉरिटी जमा राहून या सरकारचा निषेध करू. कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही. आज आमच्या बायका इथे आल्या, त्यांना आरक्षण म्हणजे माहिती नाही आहे काय आहे ते, तरी पण आल्यात का. ही चिल्ली पिल्ली आहेत, भविष्यात मोठी होतील. प्रत्येकाला नोकरीचा अधिकार आहे, पण आम्हाला इथे पैसे भरावे लागतात. आज एखादा मुलगा डॉक्टर व्हायचा आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण व्हायचं असेल तर त्याला 10 लाख रुपये भरावे लागतात, 90 लाख भरावे लागतात. ते कुठून आणणार गरीब कोळीब. एवढं कष्ट करतोय, काबाड कष्ट करतात बायका महिला विकायला जातात, त्या कुठून पैसे आणतील. म्हणून म्हणते सगळ्यांनी जागे व्हा. नेटचा वापर करा, फेसबुकचा करा, व्हॉट्सअपचा करा आणि आपल्या मैत्रिणींना सांगा की 10 तारखेला इथे आपल्याला महाआंदोलन करायचं आहे. काही आमदार आहेत त्यांनी सुद्धा या आपल्या उपोषणकर्त्यांची दखल घेतलेली नाही आहे. तर आम्ही 10 तारखेला त्यांना आव्हान करतो की सगळ्या कोली महिला, कोली पूर्ण समाज इथे उभ्या राहून कातूक इथे घेऊन उभ्या राहू. कोली एकजुटीचा, कोली एकजुटीचा. कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही. आज मतदान झालं की आपण मोठ्या उमेदीने त्या मतदार संघाला मतदान करतो का, तर हा नेता आपला उद्या मार्ग करेल, तो नेता उद्या आपला मार्ग करेल. पण आमच्या नशिबी काय ते काहीच नाही, निराशा. आम्ही आहोत तिथेच आहोत. आज रायगड जिल्ह्याचे खासदार येऊन गेले इथे, पण ते तरी इथे येऊन नाही गेले. हे आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो, त्यांचा आम्ही कोली समाजातर्फे निषेध करतो.